एलसीबी हे जे खातं आहे पोलिसांच्या डिपार्टमेंट अंतर्गत, मी काय नावं डायरेक्ट सांगणार, मला काय कोणाची भीती नाही. हे कलेक्शन मटका असेल, जुगार, दारू, ड्रग्स, तस्करी वगैरे वगैरे, हे जे काय 2 नंबरचे धंदे, या 2 नंबरच्या धंद्यांचं जे महिन्याचं इन्कम आहे पोलिसांचं, जे माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून मला मिळालं, ते 2.25 ते 2.5 कोटी आहे महिन्याचं. परत सांगतो, 2.25 ते 2.5 कोटी रुपये मिनिमम, जास्त असू शकतं, कमी नाही. हे जे डुप्लिकेट दारू बनवायला जे स्पिरिट लागतं ते महाराष्ट्रातूनच गोव्यात जातं. त्याचं डायरेक्ट कमिशन किंवा त्याचं जे काय आहे 2 नंबरचं अंडर टेबल हे एसपी ऑफिस. कारण का ते स्पिरिट टाकल्याशिवाय ती डुप्लिकेट दारू बनू शकत नाही. आणि ती जाते कशाने? पेट्रोलच्या टँकरच्या माध्यमातून, कधी दुधाच्या टँकरच्या माध्यमातून, आणि मोकाट सोडली जाते. ही दिवसा होते, रात्रीची होत नाही. कुठला तरी टँकर पेट्रोलचं किंवा इतर कुठलं तरी टँकर आहे, त्याच्यातून हे स्पिरिट गोव्याला पाठवलं जातं. उघडपणे, उघड्या डोळ्यांनी आमचे एसपी साहेब बघतात आणि तीच दारू रिटर्न मध्ये आमची इकडे तरुणांची पिढी खराब करते. आता मी तुम्हाला एनसीबीचं सांगतो आणि काय गाड्यांचे नंबर देतो रेफरन्ससाठी. जर पोलिसांनी ह्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही तर मी तर ठरवलंय दर 15 दिवसांनी पोलीस विभागावरच एक पत्रकार परिषद मी घेणार. आणि जोपर्यंत हे असे निष्क्रिय अधिकारी, दहीकर, माझा आरोप हा दहीकरांवरच आहे, हे असे निष्क्रिय अधिकारी, भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये मी असेपर्यंत, आणि मी ही तक्रार सन्मान्य पालकमंत्री साहेबांकडेही करणार आहे, सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहे, उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहे आणि खासदार साहेबांकडे पण करणार आहे, की असे अधिकारी, मी पण युती सरकारचा एक भाग आहे, जोपर्यंत असे अधिकारी प्रशासनामध्ये असतील आपलं सरकार बदनाम होईल. आपण बदनाम होतोय या अशा अधिकाऱ्यांमुळे. ते जे आई वडील रडतात ते सरकारला शिव्या घालतात, पोलिसांना नाही घालत. म्हणून आपण सगळे, मी पण या युती सरकारचा एक घटक आहे, मी पण तेवढाच बांधील आहे या सरकारमध्ये. पण माझा विश्वास आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि खासदार साहेब मला या विषयामध्ये न्याय देतील.